मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 5 फेब्रुवारीचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, कालचा एपिसोड जरा सोसो होता, पण आजचा एपिसोड एकदम भारी दाखवला बरं का त्यांनी. आज नागराजला डायरेक्टच अटक झाली आहे, पण तत्पूर्वी जरा खेळ भारी रंगलाय. सुरुवातीला बघा, रविराज आणि अर्जुन आता घरी येऊन विचार करताय की उद्याच्या दिवशी करावं तर काय करावं. रविराज म्हणत असत अर्जुनला, आज कोर्टात जे काही घडलं ना ते खूप धोक्याचं होतं अर्जुन आपल्यासाठी. उद्या जर नागराज सकाळी जामिनावर सुटला तर आपण काय करणार आहोत. अर्जुन म्हणतो, हे बघ सिनियर, आपल्याला प्लॅन बी तयार ठेवावा लागणार आहे. तेवढ्याच सायली येते. मग रविराज तिला विचारतात की काय ग सायली, अगं ठीक आहे ना सुमन. सुमन म्हणते, होय काका ठीक आहेत, पण त्यांना ना जरा टेन्शनच आलंय. म्हणजे नागराज काकांबद्दल त्यांच्या मनात खूप भीती आहे, ती जायला हवी आहे. अर्जुन म्हणतो, उद्या जर नागराज काका जामिनावर बाहेर सुटला तर ही भीती वाढेलच ना. अर्जुन पुढे म्हणतोय की जर हा नागराज काका बाहेर आला तर तो अपघाताचे पुरावे नक्कीच मॅन्युप्युलेट करेल. रविराज तेच म्हणतात की हो ना, त्याला जर जामीन मिळाला तर तो फरार पण होऊ शकतो. सायली म्हणते, आपण हा जामीन थांबवण्यासाठी काय करू शकतो. अर्जुन म्हणतो, आम्ही तोच विचार करतोय. सायली मग विचार करून सांगते, आपण पहिल्यांदा जे केलं असतं तेच करू शकतो ना आता. अर्जुन म्हणतो, म्हणजे. सायली म्हणते, असा एक मार्ग आहे ज्यातून नागराज काका बाहेर पडूच शकत नाही. आणि काय मार्ग आहे तो डायरेक्ट त्यांनी एक्झिक्यूट केलाय. आता बघा, इकडे नागराज, दुसरा सीन बघतोय आपण. नागराज मैपतची उगाच डोकं लावतो बरं का, आणि याचं प्रत्युत्तर मैपत लई भारी देतो त्याला. नागराज मैपतला म्हणत असतो, काय यार मैपत, तुझं कसं होणार रे मी गेल्यावर. सॉरी यार, मला तुला कंपनी नाही देता येणार. नाही, उद्या कोर्ट उघडल्या उघडल्या सकाळीच मी इथून छू. पण तू इथेच राहणार रे मैपत. काय रे मैपत, आठवण काढशील का रे माझी. पण काय रे मैपत, कसलं टेन्शन आलंय तुला. काय रे मैपत, तुला काय वाटतंय मी बाहेर गेलो आणि तोंड उघडलं तर. अरे पण तू टेन्शन घेऊ नको, मी तुला एकदा शब्द दिलाय ना, की दिलाय. अरे शब्दाचा पक्का माणूस आहे मी, एकदम जेंटलमॅन, शब्द पाळणारा माणूस आहे मी. तू कुठे पाळला पण तुझा शब्द मैपत. पण पाळशील, नक्कीच पाळशील. दिलेलं वचन तू कसं काय तोडशील म्हणा. नाहीतर पोलिसांच्या पहाऱ्यात तुला फ्युनरलला जावं लागेल. अरे कोणाचं फ्युनरल, तुला माहितीये ना मैपत. म्हणजे तो म्हणतोय की साक्षीला मी मारून टाकेल, मग तुला साक्षीच्या अंतिम दर्शनाला जावं लागेल, असं तो बोलतोय मैपतला. उगाच काहीतरी तोंडाच्या वाफा दवडतोय. पुढे म्हणतो कसा, अरे तू टेन्शन घेऊ नको मैपत, मी एकदम जेंटलमॅन माणूस आहे, एकदम व्हाईट कॉलरवाला माणूस. दिलं वचन की दिलं. मैपत या क्षणाला तर काही बोलत नाही, नागराजला गप्प बसून राहतो. पण आता बघा प्रेक्षकांनो, हा बाहेर सुटतो पण लगेच त्याला अटक होते. आता प्रोमो तर आपण बघितलंच आहे, काय झालंय नेमकं. आता नागराजचं एवढं सगळं बोलणं झाल्यावर लगेच सकाळ झाली असं त्यांनी दाखवलंय. आता नागराज तिथे जेलमध्ये बसलेला असतो. एक कॉन्स्टेबल येतो आणि म्हणतो, चला तुमची जामीन झाली आहे नागराज किल्लेदार. नागराज आता बाहेर येतो बरं का जेलच्या, आणि पुन्हा जाता जाता मैपतची डोकं लावतो. मैपतच्या जेल समोर येतो आणि म्हणतो, अय मैपत, ऐकलं का, बघ बेल मिळाली मला. त्या कॉन्स्टेबलला म्हणतो, जरा 2 मिनिटं थांबा. आणि मैपत समोर येऊन मैपतच्या समोर शिट्टी वाजवतो आणि म्हणतो, अय मैपत, अरे मैपत, केवढा अनुभवी आहेस रे तू. कायद्याच्या पळवाटा माहितीये तुला, कायद्याच्या सगळ्या खाचा खोचा माहितीये, किती अनुभवी माणूस आहे रे तू. पण तू मात्र इथेच खितपत पडलाय रे. काय सडतोयस यार तुरुंगात. अरे तू आतापर्यंत इथून बाहेर पडायला पाहिजे होता मैपत, पण नाही पडला तू. पण मी तर चाललो बाबा आता, पण सरळ आणि सज्जन कायदेशीर मार्गाने चाललो बरं का मी मैपत. जेंटलमॅन माणूस रे. कोर्टाला कळलंय बरं का मैपत, नागराज किल्लेदार निर्दोष माणूस आहे. अरे म्हणून तर माझा जामीन मंजूर झाला ना. आणि मैपत, या आरोपातून पण माझी लवकरच मुक्तता होईल बरं का. आणि तू इथेच बैस जेलमध्ये सडत, तुझ्या गेलेल्या मुलीची आठवण काढत. आता नागराज निघून जात असतो बरं का एवढी बडबड करून, पण पुढा मैपतला चिथवतो, चिडवतो आणि म्हणतो, अरे यार, पोरीचा विषय काढला त्यावरून आठवलं. अरे मैपत, लक्षात आहे ना तुझ्या आपली ती डील. अरे विसरून चालणार नाही तुला मैपत. अरे तुला ते परवडणारच नाही रे. साक्षीच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून मी परमेश्वराकडे प्रार्थना करेल रे मैपत. पण खरोखरची शांती जर मिळायची असेल ना मैपत, तर. आता मैपत टू द पॉइंट एवढा चिडतो ना आता, म्हणजे उगाच आता त्याला चिडवतोय हा नागराज. त्यामुळे मैपत तिथे असलेली एक ताटली जोरात त्याच्या दिशेने भिरकावतो. प्रेक्षकांनो, हा सीन बघायला फार भारी वाटलं बरं का. मैपतने ती ताटली भिरकवल्या आता जोरात नागराज मोठ्या मोठ्याने हसायला लागतो. तिथे मग तो कॉन्स्टेबल येतो आणि म्हणतो, काय चाललंय इथे तुमचं.
ओ तुम्हाला सांगितलं ना बाहेर चला म्हणून, काय करता इथे? नागराज म्हणतो, हो आलो आलो आलो, आणि उगाचच टाळ्या वाजवून तिथून निघून जातो. मैपतला प्रचंड संताप संताप होतोय बरं का, की खरंच नागराज सुटतोय आणि तो मात्र इथेच जेलमध्ये पडलाय. पण आता बघा काय गंमत होते नागराजची. नागराज येतो बाहेर आणि म्हणतो, काय भालेराव साहेब, कमाल केली तर तुम्ही, लगेच जामीन मिळवून दिला तुम्ही मला. त्यावर ते भालेराव वकील म्हणतात, ते आमचं कामच आहे. मग इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, की कॉन्स्टेबल, नागराज किल्लेदार यांना त्यांच्या वस्तू परत द्या. नागराजच्या ज्या काही वस्तू असतात त्या त्याला परत दिल्या जातात. नागराज आता त्याच्या हातात घड्याळ घालत असतो. हे जरा जास्ती वेळ दाखवलंय त्यांनी आणि आजचा एपिसोड खूप रंगवलाय बरं का. नक्कीच तुम्हाला आवडणार आहे ऐकायला, त्यामुळे लाईक करायला विसरू नका. नागराज म्हणतो, चला निघूयात. वकील म्हणतात, हो हो चला निघा. नागराज म्हणतो, अरे कधी एकदा बाहेरची हवा खातोय असं झालंय मला. नागराज आता वळणार, तेवढ्यात अर्जुन येतो आणि जोरात त्याला लाथ मारतो. तसाच नागराज खाली पडतो. नागराज खाली पडतो, पण आता खूप चिडून म्हणतो, ए अर्जुन, अरे काय चाललंय रे तुझं? नाही, मला मान्य आहे तुझा माझ्यावर राग आहे अर्जुन, प्रचंड राग आहे तुझा, पण हे असं वागणार तू? मला जामीन मिळाली अर्जुन, आणि मी आता चाललोय बाहेर. असं म्हणून आता नागराज लगेच तिथून निघून जात असतो बरं का. त्याला वाटतं की पुन्हा फटके बसतात का काय. अर्जुन आता त्याला मागे लोटत म्हणतो, अरे तुला एका गुन्ह्यासाठी जामीन मिळालाय, पण तुझ्यावरच्या बाकीच्या आरोपांचं काय? नागराज म्हणतो, बाकीचे कसले आरोप रे? आता ते वकील मध्ये बोलतात नागराजचे आणि म्हणतात, एक मिनिट, माझ्या अशिलावर दुसरे कुठलेही आरोप नाही आहेत. अर्जुन सुभेदार, तुम्ही त्यांच्यावरती ऍक्सिडेंटचा जो आरोप केला होता त्यावर त्यांना जामीन मिळालाय. माहितीये ना तुम्हाला, तुम्ही माझ्या क्लायंटशी अशा पद्धतीने वागू शकत नाही. तुमच्यासारख्या वकिलाला शोभत नाही ते. अर्जुन म्हणतो, वकिलाला काय शोभतं आणि काय नाही हे तुझ्यासारख्या वकिलाकडनं मला ऐकायचं नाहीये. मी तर वकिलासारखाच वागतोय रे, आणि या क्लायंटशी कसं वागायचं ते मला बरोबर माहिती आहे. नागराज म्हणतो, काय चाललंय तुझं अर्जुन, कोणत्या आरोपाबद्दल बोलतोयस तू? सगळे जण हा तमाशा बघतायत तिथे. सगळे ते सावंत आहे, कॉन्स्टेबल आहे, सगळे आहेत. तेवढ्यात आता सायलीची एंट्री दाखवली आहे त्यांनी प्रेक्षकांनो. सायली, सुमन, प्रतिमात्या, रविराज सगळे तिथे हजर आहेत. हा प्रोमो तर आपण बघितलाच होता. सायली तिथे येते आणि म्हणते, नागराज काका, तुमची सुटका ऍक्सिडेंटच्या केसमधनं झाली आहे, पण घरगुती हिंसाचाराचं काय? सायलीने हे बोलता क्षणीच सुमन म्हणते, मला माझ्या नवऱ्याची तक्रार नोंदवायची आहे. नागराज किल्लेदार यांची तक्रार नोंदवायची आहे मला. हे सुमन जरा अडखळतच बोलत असते. नागराज सुमनकडे रागाने बघायला लागतो, त्यामुळे सुमन अजून घाबरते. आता ते नागराजचे वकील बघतच राहतात. सुमन पुढे सांगते की मला माझ्या नवऱ्याची तक्रार नोंदवायची आहे, घरगुती हिंसाचाराची. हे मला मारायचे, खूप छळ करायचे हे माझा. आता जेव्हा सुमन असं बोलत असते ना, नागराज राग बघतोय तिच्याकडे. आता ते इन्स्पेक्टर सावंत येऊन म्हणतात, तुम्ही लेखी तक्रार करायला तयार आहात ना मॅडम? सुमन म्हणते, होय मी तयार आहे. तुम्ही सांगा कुठे सही करायची आहे, मी सही करायला तयार आहे. मग आता ते इन्स्पेक्टर त्या भालेराव वकिलाला म्हणतात, तुमचे क्लायंट नागराज किल्लेदार, आता यांच्यावर डोमेस्टिक केस दाखल झालेली आहे. आता यांची सुटका होऊ शकत नाही. नागराज आता एकदम चवताळून म्हणतो, असं कसं? अरे असं कसं, मला ऑलरेडी जामीन मिळालाय. अर्जुन म्हणतो, तो जामीन तुला ऍक्सिडेंटच्या केससाठी मिळालेला आहे, या नवीन केससाठी तुला जामीन मिळणार नाहीये. आता नागराज म्हणतो, अच्छा अर्जुन, तुला मला इथे अडकवून ठेवायचंय का? आलं माझ्या लक्षात, पण मी तसं होऊ देणार नाही अर्जुन, मी तसं होऊ देणारच नाही. जशी मला आधीच्या केसमध्ये बेल मिळाली ना, तशी मी या आरोपातून सुद्धा बेल मिळवून दाखवेल. तू बघशीलच अर्जुन, बघच अर्जुन, मी आता बेल मिळवेलच. अर्जुन म्हणतो, ओ मिस्टर भालेराव, सांगा तुमच्या क्लायंटला डोमेस्टिक व्हायलन्स काय असतो आणि त्यातून बेल मिळते का? लगेच नागराज म्हणतो, ओ भालेराव, मला बेल मिळणार ना? काय 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 बोलतोय काय हा अर्जुन? बोला, काहीतरी बोला भालेराव. सांगा अर्जुनला, बेलसाठी आम्ही अप्लाय करू. मग ते भालेराव म्हणतात, नाही अहो नागराज किल्लेदार, तुम्हाला घरगुती हिंसाचारासाठी बेल मिळणार नाही. हा नॉन बेलेबल अपराध आहे, असं म्हणजे यात जामीन मिळत नाही असं त्यांनी सांगितलंय. आता हे ऐकल्या क्षणीच नागोबाच्या पायाखालची जमीन सरकली आहे. नागराज म्हणतो, अच्छा आलंय लक्षात, मी तुरुंगात खितपत पडायला पाहिजे म्हणून तुम्ही हे सगळं करताय. अरे ठीक आहे, भांडलो असेल आम्ही नवरा बायको, दिली असेल एखादी चापट तिला, याचा काय घरगुती हिंसाचार होतो का मग? बापरे, नागराजचा ओव्हर कॉन्फिडन्स बघितला का? सायली मात्र आता नागराजला उत्तर देते की होतो, हा घरगुती हिंसाचारच होतो. कुठल्याही स्त्रीच्या शरीराला तिच्या परवानगीशिवाय हात लावायचा नसतो. मग ती तुझी बायको जरी असली ना तरीही. तुला काय वाटलं, तू पाप करशील आणि सुटशील? लगेच नागराज म्हणतो, अच्छा सायली, तू तर डायरेक्ट अरे तुरेवर आलीस ग. सायली म्हणते, हो,
कारण मान द्यावा एवढी तुझी योग्यता नाहीये. तू तुझ्या बायकोला कसं छळलंयस ना ते बघितलंय मी. तिच्या पाठीवरचे वळ पाहिलेत मी. तिच्या हातावरच्या जखमा पाहिल्यात मी. इन्स्पेक्टर, FIR नोंदवा आणि या माणसाला ताबडतोब अटक करा. सायलीचं हे बोलणं ऐकता क्षणीच नागराज मोठ्याने म्हणतो, नाही नाही नाही, ही काहीच्या काही बोलते, मी असं काहीही केलेलं नाहीये. त्यावर आता प्रतिमा त्या ओरडून म्हणतात, काय नागराज भाऊजी, हे सगळं तुम्ही माझ्या समोर बोलताय? मी स्वतः डोळ्याने पाहिलंय तुम्हाला सुमनवरती हात उगारताना. आता रविराज लगेच म्हणतात, नागराज, तुझ्या विरोधात आमच्याकडे भरपूर साक्षीदार आहेत. प्रतिमा तर आहेच रे, पण स्वतः सुमन सुद्धा आहे. तुझ्यासारख्या अपराध्याला मोकाट सोडणं म्हणजे हा न्याय देवतेचा अपमान आहे. आम्ही तो करणार नाही. आता तुला सुटका नाहीये नागराज. अर्जुन पण म्हणतो, तू किती प्रयत्न कर रे, पण आता तुझी सुटका नाहीये. तुला आता जामीन मिळणारच नाही. आता या आरोपाखाली तुला किती वर्ष जेलमध्ये सडवतोय ना मी, ते बघशीलच तू. रविराज म्हणतात, इन्स्पेक्टर सावंत, याला नेऊन टाका पुन्हा. इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, काय नागराज किल्लेदार, जामीन मिळवून घेऊन बाहेर जाण्याचा प्लॅन फसलाच तुमचा. ओ कॉन्स्टेबल, याला अटक करा. प्रेक्षकांनो, नागराज इतकं राग बघतोय सगळ्यांकडे, पण कॉन्स्टेबल येतात आणि लगेच नागराजला धरून आत टाकतात. तो नागराज मोठ्याने ओरडत असतो, ओ भालेराव, काहीतरी करा ना. भालेरावला मात्र काही करता येत नाहीये. अर्जुन म्हणतो, अरे तुला काय वाटलं नागराज काका, तू सुटला, पण माझ्या बायकोला सुचलंय. तुझ्यावर डोमेस्टिक व्हायलन्सची केस होऊ शकते. सायली एका वकिलाची मुलगी आहे, त्यामुळे ती अगदी स्मार्ट आहे प्रेक्षकांना. पण इथे अर्जुनने हे सांगायची गरज नव्हती, असं एक माझं प्रांजळ मत आहे. अर्जुन सायलीचं कौतुक करायची संधी काही सोडत नाही. आता हे पुढचं जे वाक्य तो बोलतो ते व्हॅलिड आहे. तो म्हणतो की तिच्यामुळे सुमन काकूंना हिंमत मिळाली आहे आणि म्हणूनच तुझ्यावर ही डोमेस्टिक व्हायलन्सची केस आम्ही टाकली आहे. आता तूच बघ नागराज, तुझं काय होतंय ते. तुझा कुठलाच गुन्हा आता लपून राहणार नाहीये. सायली म्हणते, तू जे काही वागलास ना त्याचा तुला पश्चाताप नाहीये हे कळतंय आम्हाला. तुला काय वाटलं रे, बायको आपली मालमत्ता असते, तिच्याशी हवं तसं वागायचं. बायकोवर हात उचलला तर काय बिघडलं, हेच वाटतंय ना तुला. सायली आता समोर आणते नागराजच्या सुमनला आणि म्हणते, सुमन काकू, घाबरू नका. याच्या नजरेला नजर मिळवून सांगा की तुम्ही ह्याच्या मालमत्ता नाही आहात. मनमानी करायची वाटेल तशी आणि बायकोने ते सहन करायचं. नवऱ्याने मनमानी करायची आणि बायकोने सहन करायचं, ते दिवस गेले. सायली पुढे म्हणते, आणि प्रत्येक पुरुषाला हे कळायलाच हवं, त्याने स्त्रीचा आदर केला नाही ना तर तो मनुष्य म्हणवून घेण्याच्या सुद्धा लायकीचा नाहीये. प्रतिमात्या म्हणतात, काय ग सुमन, तू अजून पण नागराज भाऊजीला घाबरते. सुमन जराशी अशी टेन्शन मध्ये असते ना, म्हणून प्रतिमात्या असं बोलतात. प्रतिमात्या पुढे म्हणतात, त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करायची हिंमत दाखवलीयस तू, आता कसली ग भीती सुमन. सायली म्हणते, अशीच भीती याच्यासारख्या पुरुषांची ताकद ठरते, पण जेव्हा स्त्रीची दुर्गा होते ना तेव्हा यांच्यासारख्या भेकाडांना तोंड कुठे लपवावं ना तेही कळत नाही. नागराज पुरता अडकलाय बरं का प्रेक्षकांनो, पण सुमनही अजून थोडीशी घाबरत असते. पण मग मात्र सुमन थोडी हिंमत एकवटून घेते आणि म्हणते, होय, तुम्ही चुकला आहात, तुम्ही खूप चुकला आहात, असं ती नागराजला ठणकावून सांगते. तुमच्या चुकीची शिक्षा तुम्हाला मिळावी यासाठी मी सायली आणि अर्जुनला मदत करणार. सुमन नागराजच्या डोळ्यात डोळे घालून हे सांगते. सायली पुढे म्हणते, हा फक्त याच्यासारख्या पुरुषांसाठी नाही तर स्त्रीचा अनादर करणाऱ्या प्रत्येक पुरुषासाठी एक मोठा धडा असणार आहे. मग ते इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, कॉन्स्टेबल घेऊन जा याला. आता प्रेक्षकांनो, इथे ना जरा माझ्या सहज मनात आलं रिव्ह्यू देता की नागराजला कदाचित त्याचा मुलगा सोडवेल कधीतरी. त्या मुलाची म्हणजे त्याचं नाव होतं राकेश, तर तो राकेश येऊन कदाचित नागराजला सोडवू शकतो, असा एक जस्ट माझा अंदाज आहे. पण बघूयात. थोडक्यात सांगायचं तर नागराजला आता काही दिवस सुट्टी आहे. म्हणजे आता सध्या तरी तो दिसत नाही, पण आता हे सगळं झाल्यावर मैपतला मजा येते ना. नागराज असा गेला आणि असा आला जेलमध्ये पुन्हा, त्यामुळे मैपतला येते मजा. मैपतही आता नागराजवर भरपूर तोंड सुख घेतो. त्यामुळेच म्हटलं की आजचा एपिसोड छान आहे. मैपत शिखरेचे काही सीन दाखवले ना की थोडासा मूडच फ्रेश होऊन जातो माझा प्रेक्षकांनो. छान वाटतात, जरा वेगळे असतात ना सीन त्याचे. विलन आहे तो तरी खूप एंटरटेनमेंट करतो मैपत शिखरे हे कॅरेक्टर. मजा येते प्रेक्षकांनो. तर असो, आता नागराजला अटक झाली आहे, पण मध्येच त्यांनी आता सायलीचा घरगुती हा सीन दाखवलाय. सायली मॅडम जेलमधून आल्यानंतर सुद्धा स्वयंपाकात बिझी आहेत, कामात आहेत. हे बघून कल्पनाताईंना जरा कसं तरीच होतं. रात्र झाली तरी सायलीचा स्वयंपाकघरात बरंच आवरसावर चालू असते. मग कल्पनाताई म्हणतात, काय ग सायली, अजून झोपायला नाही गेलीस, इथंच आहेस अजून. सायली म्हणते, आई एवढंच झालं ना की जातेच झोपायला. कल्पनाताई म्हणतात, सायली
पण बेटा आज तुझ्यामुळे सुमनला समाधानाची झोप लागली हा. नागराजला अशी अटक झाली ऐकल्यावर खरंच खूप बरं वाटलं ग सायली. पण तुझं ना मला खूप कौतुक वाटतं बघ. तू आणि अर्जुन या घराकरता किती झटता ग. सायली म्हणते, असं काय म्हणता आई, आम्ही या घराचेच आहोत ना, हे घर तर आमचं पण आहे. आता कल्पनाताई म्हणतात, या घरात एक सून अजून राहते, पण ती कुठे माणसं जोडते, ती तर माणसं तोडते. सायली म्हणते, जाऊ द्या आई, तिचा कुठे विषय काढता, तुम्ही आता आराम करा बरं. कल्पनाताई म्हणतात, अगं बाई, आराम करायची गरज तुला आहे, किती दगदग झालीये तुझी. काय गं सायली, तुला दमायला होत नाही का. सायली आता जांभळ्या देतच म्हणते, नाही हो आई, दमायला होत नाही. आता हे झालं की झोपतेच, दूध फ्रीजमध्ये ठेवून देते, अस्मिताताईसाठी बदाम भिजत घालते आणि मटकी भिजत घालते. कल्पनाताई आता तिच्या हातातनं त्या वस्तू घेतात, पातेलं बितेलं, आणि म्हणतात, जाऊ दे बरं सायली, हे राहू दे सगळं, मी हे सगळं करते आणि तू जा बरं झोपायला. सायली म्हणते, अहो आई पण. कल्पनाताई म्हणतात, जा म्हटलं ना, जा. अगं तुलाही आरामाची गरज असते सायली, दिवसभर तुला अर्जुनशी बोलायला तरी वेळ मिळाला का. आता तू तुझ्या खोलीत जा आणि तुझ्या नवऱ्याशी थोड्या वेळ गप्पा मारत बस आणि मग झोप. सायली बरं म्हणते आणि सासूचा आदेश ऐकून जाते बेडरूम मध्ये. आता हा सीन बघा प्रेक्षकांनो, हा सगळ्यात जबरदस्त सीन वाटला. या नंतरचा सीन घेतलाय त्यांनी. आता नागराज जेलमध्ये बसलेला आहे आणि डोक्याला हात लावून बसलेला असतो तो मैपत. आता असा येतो समोरून, तो समोरच्या जेलमध्ये कैद आहे ना, समोरासमोर शेजारी शेजारीच आहे दोघे जण. मैपत त्याला म्हणतो, अय नाग्या, काय रे, मला काल स्वप्न पडलं होतं रे, कोणीतरी एक माणूस माझ्या कानात येऊन कुजबुजला का आता सकाळी सकाळी कोर्ट उघडलं का तो जेलातून बाहेर. अरे नाग्या, तो माणूस जेलाच्या बाहेर पडला असताना तर त्यानं तोंड उघडलं असतं रे, आणि मला मैताला जावं लागलं असतं म्हणे पोलीस पहाऱ्यामध्ये. काय रे ए नाग्या. नाही नाही, अर नाही 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 नाही, चुकलं चुकलं काही. अरे नाही राव, स्वप्न कुठे होतं ते. अरे एक जण फुशारक्या मारत होता खरंच, आणि तोच मनभर शेण खाऊन बसलाय. अय नाग्या, ओ नगोबा, बोलती बंद झाली का रे तुझी, तोंड करी बाता. अन तसं झालं रे तुझं नाग्या. ऐ नागोबा, काय रे, मला धमकी द्यायच्या आधी हा विचार करायला पाहिजे होता रे तू. अरे तू शेर तर तो अर्जुन सुभेदार सव्वा शेर आहे रे. आता तो अर्जुन सुभेदार तुला काही जेलाबाहेर पडू देत नसतो, आणि मी पण काही या जेलात आता जास्ती दिवस राहत नसतो नाग्या. आता कसा बाहेर पडतो ना ते बघच. जिचा पत्ता तू सुभेदारला देणार होता ना, तिला या जगाच्या नजरेतून हा मैपत शिकरे कसा 113% गायब करतो ना ते बघत राहा नागोबा. कळलं का हे नागोबा. मैपत कसला भारी तोंड सुख घेतोय बघा ना. नागराजला आता काहीच बोलता येईना, नागराजची बोलती बंद. मजा आली हा प्रेक्षकांनो, हा सीन पाहिला आणि जरा फ्रेश झाल्यासारखं वाटलं. तुम्हाला पण आवडला ना, मला कमेंटमध्ये नक्की कळवा. अरे पण यांच्या फ्युचरचं काय आहे पुढे, यांना काही टेन्शन येत नाही का या गुन्हेगारांना. असो, काय बोलणार प्रेक्षकांनो, त्यांना फक्त त्यांच्या खाय प्यायची भ्रांत असते असं म्हणायला हरकत नाहीये. जाऊ द्या, तो विषयच वेगळा आहे. चर्चा करायला बसलो तर अख्खा व्हिडिओ कमी पडेल आपल्याला. तर आता कल्पनाताईंचा सीन दाखवलाय. कल्पनाताईंना बाई टेन्शन आलं आता, त्यांच्या मुलाला आणि सुनेला वेळच मिळत नाही ना एकमेकांसाठी, म्हणून त्या विचारात असतात. प्रतापराव म्हणतात, कल्पना पाणी दे. अगं ये कल्पना, अगं तुझ्याशी बोलतोय मी, पाणी दे. आता त्यांची तंद्री लागलेली असते. प्रतापराव म्हणतात, कसला ग विचार करतेस. कल्पनाताई म्हणतात, अहो ते ना अर्जुन सायलीचा विचार करत होते हो. प्रतापराव म्हणतात, का ग, काय झालं, भांडले का काय दोघे. कल्पनाताई म्हणतात, नाही हो, भांडायला कुठे वेळ आहे त्या दोघांना, त्यांना एकमेकांशी बोलायची पण फुरसत नाहीये. नाही हा कल्पनाताई, इथे जरा करेक्शन आहे हा माझं. भांडायला त्यांना भरपूर वेळ असतो, कारण अर्जुन आणि सायली बऱ्याच वेळ भांडतच असतात. रोमॅन्टिक सीन जरा कमी असतात त्यांच्यामध्ये. असंच जरा गंमत वाटली म्हणून सांगितलं. तर कल्पनाताई म्हणतात, अर्जुन त्याच्या कामात आणि सायलीला वेळ मिळाला तर ती अर्जुनला मदत करायला जाते. प्रतापराव म्हणतात, ते एकमेकांच्या सोबत बोलतात तेही कामाच्या संदर्भात. कल्पनाताई म्हणतात, हो ना हो, त्या दोघांना नवरा बायकोचा असा वेळच मिळत नाही. प्रतापराव म्हणतात, हो ना, नागराजसाठी खूपच मेहनत घेतली त्यांनी, बघावं तेव्हा मेहनतच घेत असतात. कल्पनाताई म्हणतात, हो ना, हे आपल्याला कळतं. हो, त्या दोघांच्या कुठे लक्षात येते की एकमेकांसाठी वेळ काढायला हवा, कुठे वेळ काढतात एकमेकांसाठी, आपल्याला काहीतरी करायला हवं हो. प्रतापराव म्हणतात, चालेल, आपण बोलूयात दोघांशी. आता बघा प्रेक्षकांनो, हे काहीतरी प्लॅन करतात सायली अर्जुनसाठी.
त्यांना ॲज अ आई-वडील म्हणून एवढं वाटतंय हेच खूप आहे. बघा आता मगाशीच म्हटलं ना, की अर्जुन आणि सायली भांडत असतात. काही वेळ लागला नाही. लगेच पुढच्या सीनमध्ये भांडणं चालू झाले. अर्जुन काहीतरी काम करत असतो म्हणून त्याने लाईट लावलेला असतो. सायली वैतागून म्हणते, "काय हो लाईट बंद करा ना." सायली म्हणत असते, "काय हो, तुम्ही लाईट अजून चालू ठेवलाय. काळोख असल्याशिवाय मला झोप येत नाही. अजून किती वेळ काम करणार आहात?" अर्जुन म्हणतो, "झालं 5 मिनिटं दे मला." सायली वैतागून म्हणते, "5 मिनिटं? आता त्या 5ची 15 मिनिटं होणारच. झालं. माझ्या सासूने मला प्रेमाने झोपायला पाठवलं एवढ्या लवकर वर. त्याचा काहीच उपयोग होणार नाहीये." अर्जुन म्हणतो, "बरं बाई सायली, थांब जरा 3 मिनिटं दे." सायली म्हणते, "नाही बरं, आत्ताच्या आत्ता लाईट बंद करा." अर्जुन म्हणतो, "अगं 1 मिनिटं थांब, झालंच माझं." सायली म्हणते, "किती घासाघीस करताय? काय चाललंय तुमचं? मला खोलीमध्ये पूर्ण काळोख लागतो, तुम्हाला माहितीये ना?" अर्जुन म्हणतो, "बरं झालं, 5 मिनिटं दे." सायली आता रागाने बघायला लागते त्याच्याकडे. मग अर्जुन म्हणतो, "बरं, सॉरी, सॉरी, करतो लगेच लाईट बंद. करायचा आहे ना तुला आराम, मी उद्या करतो माझं काम." असं म्हणून आता हा लाईट बंद करतो. लाईट बंद केल्या क्षणीच सायली स्विच ऑफ होऊन जाते. म्हणजे अर्जुन वळायच्या आत बरं का. गंमतच आहे बाई. अर्जुन विचार करतो, "अरे, हे बरं आहे हिचं. लाईट बंद केल्या केल्या ही स्विच ऑफ झाली आहे. हे बरं आहे हिचं." दुसऱ्याची झोपमोड करते आणि मस्तपैकी एका सेकंदात झोपून पण जाते. कशी काय झोप लागत असेल हिला? लागते रे बाबा, थकल्यावर झोप लागते रे अर्जुन. असो. तर आता सायली गाढ झोपली आणि सकाळी पहाटे पहाटे उठलीये सुद्धा. उठल्या उठल्या कामं पण चालू झालेत. आता या सीनमध्ये आपण बघतोय सायली आता नाश्त्याची तयारी करत असते, तेव्हा भीमन म्हणते, "थांबा थांबा थांबा सायली ताई, तुम्हाला काही करायचं नाही आज. आज सगळं मी करणार आहे. आणि हो, कल्पना वहिनींनी तुम्हाला बोलवलंय त्यांच्या खोलीत." सायली म्हणते, "बापरे, कशासाठी?" आता विमल म्हणते, "ते नाही माहिती मला. जा लवकर." मी एवढं चिरते आणि जाते. मग सायली म्हणत असते, "मी एवढं चिरून घेते कांदा आणि मग जाते." विमल म्हणते, "नाही नाही, तुम्ही काही करायचं नाहीये, मी सगळं करणार आहे. वहिनीने मला बजावून सांगितलंय की तुम्हाला आता कुठल्या कामाला हात लावू द्यायचा नाही." विमल पुढे म्हणते, "आणि सायलीताई, अर्जुन दादांना पण सांगा, त्यांना पण बोलवलंय कल्पनाताईंनी खोलीमध्ये." आता सायलीला येतं टेन्शन. काय झालं असेल? आईंनी असं का अचानक बोलवलं असेल आम्हाला खोलीमध्ये? काही झालं असेल का? सायलीच्या मनात आता विविध विचार चालू आहेत. तर प्रेक्षकांनो, आजचा हा एपिसोड इथेच संपलाय. आज मालिकेमध्ये भरपूर डायलॉग होते. आता पुढचा प्रोमो बघा त्यांनी काय दाखवलाय. आता अर्जुन सायलीला टेन्शन येतं. सायली जाऊन सांगते अर्जुनला, "अहो आईंनी बोलवलंय आपल्याला आणि मला कुठल्याच कामाला हात पण लावायचा नाही असं सांगितलंय." मग अर्जुन सायली जातात प्रतापराव आणि कल्पनाताईंना भेटायला. प्रतापरावांना विचारतो अर्जुन, "काय झालं डॅड?" मग प्रतापराव म्हणतात, "तुला कळत नाही एवढं सुद्धा? अरे तू नामवंत वकील आहेस ना, काही एवढं टेन्शन घ्यायसारखं नाहीये." प्रेक्षकांनो, थोडा दाखवलाय सस्पेन्स, पण या दोघांना काहीतरी एकमेकांसोबत काही क्षण एन्जॉय करता यावे म्हणून प्रतापराव आणि कल्पनाताईंनी काहीतरी प्लॅन केलाय. काही पिक्चरला वगैरे पाठवतील बहुतेक दोघांना. त्यामुळे सायली छान तयार होते आणि अर्जुन तिच्याकडे बघत राहतो आणि म्हणतो, "किती गोड दिसतेस तू सायली." तर आता इथून पुढे मालिकेमध्ये काय दाखवतील या सगळ्यांचीच उत्सुकता आपल्या सगळ्यांना आहेच. प्रेक्षकांनो, मालिकाचा रिव्ह्यू देताना जर माझ्याकडून काही इकडे तिकडे होत असेल तर क्षमा असावी, कारण कधी कधी भरपूर डायलॉग असतात. बोलता बोलता काही शब्द इकडे तिकडे होऊन जातात. त्याबद्दल खरंच क्षमा असावी. पण असो, असा हा आजचा रिव्ह्यू होता. आवडल्यास प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका हा व्हिडिओ. उद्या भेटूयात पुन्हा एकदा. ठरलं तर मग या मालिकेच्या इंटरेस्टिंग रिव्ह्यू सहित. तोपर्यंत मंडळी टेक केअर आणि यानंतरचा रिव्ह्यू एन्जॉय करायला विसरू नका लग्नानंतरचा. चला तर मग टेक केअर. धन्यवाद.